स्वर्गीय प्रशांत भाऊ पाटील यांना द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त उरण तालुक्यात विविध ठिकाणी भावपूर्ण अभिवादन करण्यात आले। जेएनपीटी टाउनशिप येथे भक्तिमय आदरांजली तसेच नागाव येथील जीवनमुक्त स्वामी मठात भजन कीर्तन व अभंग सुमनांजली कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। विविध पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते व शेकडो नागरिकांनी उपस्थित राहून त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला। यावेळी वक्त्यांनी प्रशांत भाऊंचे प्रकल्पग्रस्तांसाठीचे कार्य, साधेपणा आणि माणुसकीचा वारसा यांचा बौरव करत त्यांच्या विचारांचा बीज कायम मार्गदर्शक राहील अशी भावना व्यक्त केली। खरं म्हणजे प्रशांत भाऊंची सुरुवात राजकारणाला शिवसेनेतून झाली। आम्ही खूप लहान असो किंवा कदाचित राजकारणात पण नसेल मी, पण रमेश भोईर हे शाखा प्रमुख होते आणि रमेश भोईर यांच्यासोबत उपशाखा प्रमुख म्हणून काम करणारे प्रशांत भाऊ कधी जिल्हा प्रमुख जाहीर करून आले नाही। नंतर आपले सर्वांचे लाडके गणेश नाईक यांच्या सोबत त्यांनी सातत्याने काम केलं आणि मग राष्ट्रवादी काँग्रेसचा अगदी शरद पवारांसोबत त्यांचं चांगले संबंध आले आणि राष्ट्रवादीमध्ये काम करत असताना आघाडीमध्ये अत्यंत चांगलं काम केलं। बोलायला गेलो तर बऱ्याच गोष्टी आहेत, परंतु त्यांची पर्सनॅलिटी, काम करण्याची जी धमक होती, डॅशिंग नेतृत्व होतं, जबरदस्त असं वक्तृत्व होतं। कारण राजकारणात काम करत असताना वक्तृत्वही फार गरजेचं असतं आणि ते प्रशांत भाऊंकडे होतं। आज अतिशय पुरंदराला दुःखामध्ये टाकून गेलेले, मला वाटते वयाची 50 सुद्धा गाठली नसेल। कुठलाही आजार नसताना दुर्दैवाला छोटासा दातांच्या ट्रीटमेंट करत असताना त्यांना अचानक ब्रेन हॅमरेज झाला आणि अपोलोमध्ये गेले। आपण त्यांना वाचू शकलो नाही याची आम्हा सर्वांना खंत वाटते। प्रशांत भाऊ अतिशय लढाऊ नेते होते। त्यांच्या कारकिर्दीत आम्ही एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत होतो। मला आधी आठवतोय 1998-99ची गोष्ट असेल, जेव्हा गणेश नाईकांना त्यांचं पर्यावरण मंत्रिपद काढलं तर बाळासाहेब होते आणि गणेश नाईक साहेब हे आगरी समाजाचे त्यावेळेचे अतिशय शिवसेनेचे लढाऊ नेते होते। या उरण परिसरामध्ये, खालापूर परिसरामध्ये शिवसेनेचं रोपटं वाढवण्याचं काम ते करत होते आणि त्यांच्याबरोबर प्रशांत भाऊ असायचे। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराज्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन।